भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। नमस्कार, मी राहुल खरात, जिल्हा संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा जिल्हा। आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी एकत्रित यायचं कारण म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या कारदा या ठिकाणी नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं चालतं। त्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये 5 प्रकारचे कोर्सेस चालतात। ANM नर्सिंग, GNM नर्सिंग, BSc नर्सिंग, BPTचं फिजिओथेरपी कॉलेज चालतं आणि तिथे एक कॉन्व्हेंट स्कूल चालते, विरास कॉन्व्हेंट स्कूल। अशा पद्धतीने तिथे एकाच बिल्डिंगमध्ये हे सर्व कागदोपत्री चालतं आणि ज्या ठिकाणी BPTचे जे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या इतर अनेक जिल्ह्यातून शिकायला आलेले आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना तिथे एकाच बॅचच्या विद्यार्थ्यांना अनेक कोर्सेससाठी वेगवेगळ्या चौकशा समित्या आल्याच्या वेळी विद्यार्थ्यांना वापरल्या जातं। विद्यार्थ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांना त्यांच्याकडून त्या कोर्सची माहिती रटवून घेतल्या जाते व त्यांना आलेल्या चौकशी समित्यांना सांगितलं जाते। हा सर्वात मोठा या संस्थेने केलेला विद्यार्थ्यांसोबतचा एक मोठा धोका व भ्रष्टाचार आहे। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या नावाखाली अनेक पैशाची लूट होत आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिकाची कुठेही विद्यापीठाने गाईडलाईन्स न देता सुद्धा विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाची गाईडलाईन्स आली असं सांगून विद्यार्थ्यांना मनभ्रमित करून विद्यार्थ्यांकडून 5,000 रुपयाची मागणी केली जात आहे। ज्यामुळे हे विद्यार्थी आज इथे सर्व परीक्षेसाठी वंचित आहेत आणि या विद्यार्थ्यांचं BPTचं हे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष असून सुद्धा हे विद्यार्थी परीक्षेला बसवून न देण्याचं षडयंत्र या महाविद्यालयाकडून सुरू आहे। जर पैसे दिले तर विद्यार्थ्यांना हे बसवू देतील असं तिथं शिक्षणाचं बाजारीकरण सुरू आहे। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून परीक्षा जेव्हा ॲडमिशन विद्यार्थ्यांनी केली तेव्हा 11,000 रुपये विद्यार्थ्यांकडून हे फक्त युनिफॉर्मच्या नावाखाली घेतले व विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीची पावती दिली, ज्या पावतीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। व विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये शिकतात अशा विद्यार्थ्यांकडून तिथे हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करायच्या वेळेस 3,000 रुपये महिन्याचे घेऊ असं सांगितलं गेलं व नंतर ॲडमिशन घेतल्यानंतर ते विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये कुठल्याच प्रकारे सुविधा नसल्यामुळे बाहेर पडायचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांकडे 35,000ची मागणी केली व 4,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना पर मंथली त्यांच्याकडून घेण्यात आले आणि अनेक विद्यार्थी तिथे या कारणामुळे इथून शिक्षण सोडून शिक्षणापासून आज वंचित आहेत आणि याला सर्वस्व जबाबदार आहे नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कारदा भंडारा। एवढंच नव्हे तर हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित आले आहेत। तर विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी जे आमच्याकडून पैसा घेतला त्या ठिकाणी आमच्याकडून हे सर्व पद्धतीने रटवून घेतलं। या एकाच बिल्डिंगमध्ये एवढे कोर्सेस चालले, डमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चाललं। याची शासन स्तरावरून भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। या चौकशीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 2 प्रतिनिधी असले पाहिजे आणि ही पारदर्शकता चौकशी झाली पाहिजे। यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार केली तर विद्यार्थी तिथे निवेदन देण्याकरिता आले होते। या सर्व लोकांनी त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, ज्यामध्ये या सर्व भ्रष्टाचाराची निष्पक्षपणे पूर्णतः चौकशी होऊन त्या भ्रष्टाचार का झाला, त्या आर्थिक घोटाळा कसा केला गेला, तर विद्यार्थ्यांचे पैसे कुठे गेले, विद्यार्थ्यांचे पैसे कोणी ऑडिटला लावले गेले व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवलं गेलं, या सर्व गोष्टींचा जाब या शासनाने, महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय चौकशी नेमून त्या चौकशीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी लोक घेऊन शासनाने या संदर्भात चौकशी करावी व त्या संस्थेवर कठोरात कठोर कारवाई करून त्या संस्थेला बंद करून, कारण की ही संस्था एक शिक्षणाचं बाजारीकरण करत आहे, म्हणजे त्या अशा संस्था न चाललेल्या समाजात बऱ्या। एवढंच नव्हे तर त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांनाच तिथे जेव्हा इन्स्पेक्शन होतं, चौकशा येतात, समित्या येतात, तपासणी समिती येतात, तेव्हा विद्यार्थ्यांना पेशंट बनवलं जातं व विद्यार्थ्यांकडून सगळ्या गोष्टी तिथे वधवून घेतल्या जातात, सांगितल्या जातात की असं बोलायचं आहे, तसं बोलायचं आहे व तिथे भाड्याचे पेशंट आणले जातात। तिथे वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना वेळोवेळी पेशंट म्हणून बोलवलं जातं जबरदस्ती, अशी त्यांच्यासोबत एक मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय, त्यांना ते त्रास दिला जातोय। एवढंच नव्हे तर तिथे जे डॉक्टर्स आहेत त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही आहे, तिथे जे इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं तिथले स्टाफ आहे, प्राध्यापक आहेत, हे नॉन क्वालिफाईड अपात्र आहेत आणि ते या विद्यार्थ्यांना कसं शिकवतात, म्हणजे हे डॉक्टर कसे घडतील असा प्रश्न आहे। तिथे आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे, शासनाचा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे, शासनाचा तिथे नियम डालावले गेले आहेत आणि या सर्व संबंधित विषयाला जबाबदार हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवयुवक कारद्याचं आहे। आम्हाला ही माहिती विद्यार्थ्यांकडून यावेळी मिळाली होती, जेव्हा आम्ही याच्या आधी एका विद्यार्थ्याने तिथे, त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याचा शासकीय ठिकाणी नंबर लागला होता गव्हर्नमेंटमध्ये, महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये टेक्निशियन या पदासाठी, त्याला तिथे विद्यार्थ्याला परीक्षा
तिथे दिल्यानंतर जो पासआउट झाला आणि शासनाचा अधिकारी बनणार, पण त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते डॉक्युमेंट देत नव्हते. आम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी जो लढा देत होतो, तेव्हा ह्या विद्यार्थ्यांनी आम्हाला बघितलं, आमच्या तेव्हापासून संपर्कात आहेत. तेव्हाच त्यांनी आम्हाला याची तात्पुरती माहिती दिली होती. पण नंतर 30 तारखेला हे विद्यार्थी आमच्याकडे आले. या विद्यार्थ्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली. जेव्हा आम्ही ते निवेदन द्यायला गेलो, तेव्हा त्या संस्थेच्या गिरीश विराणी नावाच्या संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांना धमकवण्यात आलं. तिथं जो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेला विद्यार्थी होता, त्यालासुद्धा तिथे वेगळ्या पद्धतीने दबावाच्या भाषेमध्ये बोलण्यात आलं. याचे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे आत्तासुद्धा कोंडून ठेवला गेलेला आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थी जे इथे आहेत, याच्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी आमच्यासोबत उभे आहेत. ते विद्यार्थी सध्या तिथे उभे आहेत महाविद्यालयामध्ये. त्या विद्यार्थ्यांना बंद करून ठेवला आहे हॉस्टेलमध्ये. कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना रूम लॉक करून बंद करून ठेवला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना इकडे येऊ देत नाही आहे. कॉलेजचं गेटसुद्धा बंद केलं आहे आणि असा पद्धतीचा छळ, मानसिक त्रास चालत आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामधून आम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जे माजी विद्यार्थी आहेत, ज्यांना यातून त्रास झाला आहे, अशा लोकांचा कॉल आला. त्यांनी आम्हाला त्यांची अपडेटी सांगितली. अनेक विद्यार्थी, अनेक आईवडिलांना तर त्यांनी गेट लॉस्ट म्हणून त्यांच्या समोरचं सर्व साहित्य फेकून त्यांना अपमान करून हाकलून दिले. पत्रकार परिषदेदरम्यान तुम्ही भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्या PAचं नाव घेतलं आहे की त्यांनी 1 लाख रुपयाची विद्यार्थ्याला डॉक्युमेंट मागण्यासाठी मागणी केली, काय सांगा? या संदर्भात असं होतं की तो विद्यार्थी जो आमच्याकडे आला होता, ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट हे राहिले होते त्या कॉलेजमध्ये, आणि त्याचं शनिवार दिवस होता, सोमवारी त्याचं पुण्याला 9 वाजताचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि जॉईनिंग होतं. हां, नीरज कडे आम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्याबद्दल न्याय मागायला गेलो, तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवण्याच्या आधी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मला मदत करा म्हणून. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्याविषयी पत्रसुद्धा काढलं, अशी आम्हाला विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली होती की मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की असे डॉक्युमेंट द्यावे. पण तिथे कांदेकर नावाचं कोणीतरी त्या विद्यार्थीचे सहाय्यक, कोणीतरी सूर्यसहाय्यक असे आहेत. त्या कांदेकर नावाच्या सूर्यसहायकाने त्या विद्यार्थ्यांना कॉल केला आणि असं म्हटलं की तू साहेबांनी सांगितलं 1 लाख रुपये भर आणि तिथं डॉक्युमेंट घेऊन जा. म्हणजे असा हा कुठला रूल आहे की म्हणजे हे शासनाच्या नियमानुसार चालतात की संस्था चालकांच्या नियमानुसार कॉम्प्रोमाइज करतात? हा तेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण नंतर आम्ही त्यांना संपर्क केला. त्याने नंतर आमचा फोन रिसिव्ह न केला होता, मोबाईल बंद करून टाकला. कांदेकरांच्या सांगितल्यानंतर त्या संस्था प्रशासनाने किती पैसे घेतले? नाही, मग संस्था प्रशासनाने पैसे नाही घेतले, कारण की आम्ही तो लढा दिला आणि आम्ही विद्यार्थ्यांना तसाच बिना पैशाचे डॉक्युमेंट मिळवून दिले. आम्ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिथे लढा देत होतो. ये भंडारा जिल्हा. जे पण कॉलेज तिथे जे पण कॉलेज चालतात तेवाले पूर्ण भ्रष्टाचारी आहे आणि नाही का तिथे डमी कॉलेज चालतात आणि डमी हॉस्पिटल चालतात. नवयुवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवयुवा कॉलेज ऑफ ANM, नवयुवा कॉलेज ऑफ JNM, नवयुवा कॉलेज ऑफ BSc नर्सिंग आणि नवयुवा कॉलेज ऑफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे चालतात. आणि लहान लेकरांची नर्सिंग स्कूल पण चालतात, विरा इंटरनॅशनल स्कूल. आणि तिथे सर्व भ्रष्टाचाराचा प्रकार आहे आणि इन्स्पेक्शन आल्यावर नाही का बॅनर चेंज करतात ते लोक. माझं नाव यश क्षीरसागर, मी फर्स्ट इयरला. सर्वप्रथम आम्ही प्राचार्यांना दिलं, ते दिलेलं संस्था चालकांनी स्वीकारलं. नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट, कारदा भंडारा आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व दबाव देत आहेत, विद्यार्थ्यांना डांबून ठेवत आहेत. ह्या प्रकरणी विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार आम्ही SP साहेबांकडे धाव घेतली. तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही या संदर्भात काही नाही करू शकणार, विद्यार्थिनींना काही अश्लील बोललं असेल, काही शिवीगाळ केली असेल तर आम्ही निश्चितच चौकशी करू. मग आम्ही जिल्हा नाही, विद्यार्थिनींनी म्हणे अशा संदर्भामध्ये जे मानसिक त्रास देत आहे, दबाव देत आहे, हे तर ते फी आहेमुळे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना वाटत आहे, त्यांचं मत असं होतं. तर याच्यावर नाही, आम्हाला तुम्ही काही टेंटेटिव्ह विषय जर एखादा काही अश्लील बोलला असेल, काही बोलला असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू असतो. सांगितलं आम्ही सांगितलं. त्याने याच्यावर असं म्हटलं की आत्महत्या प्रवृत्त करणं या तर केली नाही आहे, म्हणजे प्रवृत्त करत आहे. म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे आपण म्हणतोय, त्याचं मत असं आहे.
दिसत आहे, तुम्ही दाखवलं असेल ना त्यांना, ते सपोज आहे विद्यार्थी. साहजिकच आहे, हे सर्वांना दिसतच आहे ना. विद्यार्थी एवढे मानसिक तणावामध्ये गेले आहे, हे विद्यार्थी कुठल्याही पावलाला कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. बोलले नाही का त्यांना? बोललो आहे आम्ही, त्यांना लेखी दिला आहे आम्ही याच्यावर. देखील दिले तरी सुद्धा त्यांनी काही शिकले नाही, ते त्यांनी असं म्हटलं की तुम्ही तिथलं कारद्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला जा आणि त्या पोलीस स्टेशनला आम्ही संस्था चालकांना बोलवतो आणि बसून त्यांच्यासमोर आम्ही तुमचे सगळे विषय सॉल्व्ह करतो, असं SP साहेबांनी म्हटलं होतं. तुम्ही गेले त्या पोलीस स्टेशनला, काही बोलवलं नाही का सर? मग नाही, आम्हाला पोलीस स्टेशनमधून SP साहेबांनी जा म्हणून सांगितलं, पण त्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी आणि शल्य चिकित्सकाकडे गेलो. तोपर्यंत तिथून आम्हाला संपर्क झाला नाही, ते म्हणून आम्हाला मग तिथे वेळेअभावी जाता नाही आलं. याच्यात शेअरसरांनी काय म्हटलं? आम्ही जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत मुख्य, तर त्यांच्याकडे गेलो असतं, त्यांनी म्हटलं हे माझा विषय नाही, तुम्ही माझ्याकडे कशासाठी आले. मला कोणाचा विषय म्हणजे सर? मग आम्ही त्याने विचारलं हा कोणाचा विषय आहे, तर नाही मला ते कोणाचा विषय ते नका सांगू, हा विषय माझा नाही, तुम्ही माझ्याकडे का आले. हा आता जसं तुम्ही सांगितलं काही विद्यार्थ्यांना कोंडून ठेवलं, तिथं दाबून ठेवलं आहे, तुम्ही जे पोलीस प्रशासनाची मदत घेतली नाही का? आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे, आम्ही त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली. आम्ही सर्व विद्यार्थिनी तिथे जवळपास कालच्या 25-30 विद्यार्थिनी SP साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून तिथे सर्व आपापली सांगितले. आता या निवेदनावर कारवाई करणं हे त्यांच्या हातात आहे. आता आम्ही इथे पत्रकार परिषद सुरू असताना तिथे अनेक विद्यार्थ्यांना आपण ठेवलं आहे. तुमचं समोरच्या विद्यार्थ्यांसाठी काय पावलं? माझं तर आमचं विद्यार्थी परिषदे म्हणून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या विद्यार्थ्यांसाठी असं पाऊल आहे, या विद्यार्थ्यांची जर परीक्षा फॉर्म भरून घेतला आणि यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तर सर्वच्या सर्व विद्यार्थी घेऊन आम्ही उपोषणाला बसणार. त्या उपोषणाला बसल्यानंतर विद्यार्थ्यांचं कुठल्या टोकात बोलू शकलं त्याला जबाबदार सर्वस्व सरकार आणि ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जी संस्था आहे ती संस्था असणार. आम्ही पूर्ण सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर बसून वेळेप्रसंगी म्हणजे विद्यार्थ्यांना न्यायालयाची लढाई लढायची असेल आम्ही ती सुद्धा लढायला तयार आहे. तर मला तुम्ही बोलताना बोलले की याच्यावर पूर्ण म्हणणं MBBS पिक्चरसारखं चालू हो. काय प्रकरण चालू? तिथे मुन्नाभाई MBBS सारखं असं काम चालतं की त्या ठिकाणचे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः सर्व बंद आहे. तिथे डॉक्टर्स नाहीत तर हॉस्पिटल कसं चालतं? म्हणजे इंटर्नशिपवाले विद्यार्थी हॉस्पिटल चालवतात एक विषय, ठीक आहे. त्यानंतर तिथे जे पेशंट्स आहेत हॉस्पिटलचे पेशंट्समुळे चालतं, तर तिथे ते खरोखरचे पेशंट येत नाहीत, तर तिथे बनवून आणलेलेच पेशंट येतं. म्हणजे हे मुन्नाभाई MBBS सारखं आहे. जे BPDSचे विद्यार्थी आहेत जे सुट्टीच्या दिवशी त्यांना घरी असायला पाहिजे त्यांना सुट्टीच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काहीतरी लोक दाखवण्यासाठी ॲप्रॉन घालून त्यांना बोलवतात. म्हणजे तिथे हे मुन्नाभाई MBBS सारखं आहे. त्या ठिकाणी तर हॉस्पिटल नाही चालत, ते डमी हॉस्पिटल चालतं. तिथे एकाच पद्धतीच्या औषध आहे ते सर्वांना दिल्या जातं, म्हणजे मुन्नाभाई MBBS सारखंच चालतं. त्या ठिकाणचे जे मशिनरी ह्या बंद आहे, एकच मशिनरी चालू आहे, म्हणजे मुन्नाभाई MBBS सारखं आहे. काय सांगा तुम्ही मगाशी बोलताना किती सांगितलंय की तिथं म्हणजे पदवीधर टीचर स्टाफ नाही आहे, याच्याबद्दल काय सांगा? त्यांनी मग आम्हाला प्रॉपर शिकवू नाही शकत ना. त्यांना एज्युकेशनबद्दल नॉलेजच नाही आहे की ॲक्च्युली त्यांना काय शिकवायचं, सब्जेक्टबद्दलच नॉलेज नसते त्यांना. गुगल सर्च गुगलवरून केल्यानंतर आम्ही पण शिकवू शकतो तसं. मेन प्रॉब्लेम आहे की त्यांना तिथं टीचर स्टाफच बेटर नाही आहे. इतक्या वर्षापासून ते गुगल सर्व शिकवतात, स्टाफ चांगला आहे, मी कधी त्यांच्यावर विचारलं नाही का? त्यांनी आम्हाला लेक्चर असं देतात की आठवड्यातून 2 दिवस हे काय लेक्चर असते, आणि त्यांना आम्ही हमेशा म्हणतो की लेक्चर पाहिजे, तर त्यांनी आम्हाला असंच दिवस जाऊ देतात समोर की मिळतात, आणि एक्झामच्या 1 महिन्या अगोदर कधी पण लेक्चर लागतात त्यांनी, आणि लेक्चर अवेलेबल नाही ठेवत त्यांनी. तर आता ते कोंडून ठेवलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आता काय करत आहे? आता सध्या आम्ही या वेळेत पत्रकार परिषद घेत आहोत. विद्यार्थ्यांना लांबून ठेवला आहे, कोंडून ठेवला आहे. आम्ही आता तिथे धाव घेणार आहोत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून. मी आधी आता सर्वप्रथम तर माननीय SP साहेबांना संपर्क करेल आम्ही विद्यार्थी परिषदेमधून. आम्ही त्यांना सांगेल की सर आमच्यासोबत असं असतं, विद्यार्थ्यांना घडते म्हणून आम्ही अशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे. आमच्यासोबत जर पोलीस प्रशासन आलं तर आम्ही निश्चित त्यांची मदत घेऊ, आणि जर आमच्यासोबत जर कोणी उभं नाही राहिलं तरीसुद्धा विद्यार्थी परिषद नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उभी आहेच. तुमची आता इच्छा नाही पाहिजे म्हणला तुम्ही ऐका, 1 वर्ष तुमचा संपत आला, किती वर्षापासून तुम्ही हे नेम करत आहात तुम्ही आता? मी लास्ट इयर पण केला होता. मी फर्स्ट टाईम जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा मला ATKT लागली होती. त्याच्यानंतर जे ATKT किंवा फेलवाले रिपीटर स्टुडंट आहे त्यांच्याकडून 5,000 घेण्यात आले आहे, आणि आम्ही ते 5,000 म्हणजे विदाऊट GR कसं देऊ हे पहिले विचार केलं होतं की कोणत्या याच्यावर तुम्ही आम्हाला 5,000 मागत आहे. तर त्यांनी बोलले होते जे नियम आहे, जे नोटीस आहे ते तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला फॉर्म देईल आणि हॉल तिकीट देईल. तर आम्ही हे सगळे स्टुडंट एक स्टुडंटनी दिले, तर आम्हाला सगळ्यांनाच द्यावं लागलं. आणि याच्यानंतर यावर्षी पण तसंच बोलत आहे की 5,000 दिल्याशिवाय तुम्ही एक्झाम फॉर्म नाही देऊ शकत, आणि हॉल तिकीट आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. आणि शेवटची तारीख 5 तारीख आहे.
तर आम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, पण आता 5,000 द्या, नंतर फॉर्म सबमिट होईल, त्याच्याशिवाय होणार नाही असं बोललेले आहे. इतक्या वर्षात तुम्ही हा मुद्दा कधी समोर आणला? इतक्या वर्षात झालंच नाही, कारण की हा विषय मागच्या वर्षीपासून चालू आहे आणि आम्हाला त्याची रिसिप्ट दिली आहे 5,000ची, पण असं हे GR नाही आहे, हे कॉलेजचा GR आहे म्हणतात. महाविद्यालयात तुमच्या आता किती विद्यार्थ्यांना दाबून ठेवले आहे आणि त्यांना या ठिकाणी का नाही येऊ दिलं, काय सांगा? आम्ही काल 25 ते 30 लोक होतो. त्याच्यातले जे हॉस्टेलर आहे किंवा इतर कॉलेजमध्ये जे प्रेझेंट आहे आत्ता, त्यांना इथे येऊ देत नाही आहे, कारण की त्यांना असं म्हटलं आहे की तुम्ही कशाला आमच्या अगेन्स्ट चालले आहे किंवा असं का करत आहे. आणि जे इंटर्नशिपवाले आहे त्यांना पण त्यांनी टॉर्चर करत आहे. आणि पेशंट त्यांनी काल आम्हाला सपोर्ट केला होता इंटर्नशिपवाल्यांना, तर त्यांचं आज नाव तिथे आलं आहे. तर त्यांनी कॉलेजमध्ये आता इंटर्नशिपचे जे पेशंट आहे ते त्यांना हात नका लावू बोलत आहे आणि त्याला मेंटली टॉर्चर करत आहे. आणि एक दोन मुलांना म्हणजे एका रूममध्ये बोलवून त्यांच्याकडून सगळं काय काय झालं हे सगळं विचारत आहे. आणि हॉस्टेलच्या मुलींना बाहेर नाही येऊ देत आहे, आमच्याकडे नाही येऊ देत आहे, कारण की अजून काही झालं नाही पाहिजे. जे माहिती आहे त्यांच्याकडून पण मिळाली नाही पाहिजे. पण आम्ही इथे आलो आहे की आम्हाला पण जे आमच्यासोबत होतं ते त्यांच्यासोबत पण नाही झालं पाहिजे. आपण जे म्हटले म्हणजे मेंटली टॉर्चर होत आहे त्यांनी. आणि राठोड, मी नवयुवा स्कूलची एक स्टुडंट आहे, कॉलेजची स्टुडंट आहे. मी आता 3rd इयरला आहे. मी पुसदवरून आली आहे. नमस्कार. मी जेव्हा नवयुवा कॉलेजमध्ये ॲडमिशन करायसाठी आली तेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत आली. फॅमिलीवाले होते तर या लोकांनी म्हटलं की इयरली फीस आहे 82,000 आणि तेव्हा काहीच नाही सांगितलं की तुम्हाला नंतर पैसे भरावे लागतील किंवा काही हे काहीच नाही सांगितलं. मग आम्ही कॉलेज जॉईन केलं, आम्ही कॉलेजला जायला लागलो. मग 2-3 महिन्यानंतर या लोकांनी सांगितलं की तुम्हाला 11,500 रुपये भरावे लागतील. मग आम्ही विचारलं की कशाचे, म्हणून आम्ही सगळे क्लासमेट्स आम्ही सगळे सरांना विचारायसाठी गेलो की सर तुम्ही 11,500 रुपये कशाचे घेऊन राहिले आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं याची फी, त्याची फी, स्पोर्ट्सची फी, हे ते. तिथं स्पोर्ट्स वगैरे काही होत नाही सर. मग युनिफॉर्मची फी, आयडेंटिटी कार्डची फी. युनिफॉर्म सर मला मिळालं नाही आहे आणि फक्त 11,500 रुपये मी भरले आहे या सगळ्यांच्या ह्याच्यावर आणि मला फक्त आयडेंटिटी कार्ड मिळालं आहे. आणि आम्ही जेव्हा विचारायला गेलो सरांनी, सर आमच्याशी नीट बोलले नाही. हे आहे बस असं सांगितलं आणि आम्हाला सगळ्यांना गेट लॉस्ट असं म्हटलं सरांनी. बस सर, म्हणजे म्हणजे आजची ही मागणी आहे की आज आमचे एक्झाम फॉर्म घेतले पाहिजे विदाऊट जी त्यांनी एक्स्ट्रा फीज लावली आहे 5,000. हे कुठलं GR नाही, काही नाही आहे. आम्ही जी एक्झाम फीज आहे 3,400 प्रत्येकाची वेगळी आहे, ती आम्ही भरायसाठी रेडी आहोत. पण ते स्वतःचे जे एक्स्ट्रा 5,000 लावून राहिले आहे ते आम्ही नाही भरू शकत सर. त्यांनी असं लिहून पाठवलं आहे, कॉलेजमध्ये नोटीस लावलं आहे की 5 तारीख ही लास्ट डेट आहे आणि 5च्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला लेट फीस लागेल. आणि हे आम्ही युनिव्हर्सिटीकडून माहिती काढली तर युनिव्हर्सिटीची लास्ट डेट आहे 11 तारीख. युनिव्हर्सिटीचं जे नियम म्हणजे जे आहे ते आमच्यापर्यंत नोटीस बरोबर येतच नाही, ते चेंज होऊन येते पूर्ण. माझं नाव ऐश्वर्या समृद्ध.